जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 4 जुलैचं प्रवचन. आज मुंबईमध्ये इतका पाऊस आला की विरार स्टेशनला आल्यानंतर मला घरी यायला जवळजवळ 3.5 तास लागले आणि अक्षरशः माणूस भर पाण्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये बसून आयुष्यात कितीतरी वर्षानंतर ट्रॅक्टरमध्ये बसण्याचा योग आला आणि मी घरी आले. मला वाटलंच नव्हतं की आज मी कशी घरी येणार, पण शेवटी महाराज आहेत, महाराजांची कृपा आहे, तर मी सुखरूप घरी पोचले. पण त्यामुळे प्रवचन करण्यास मात्र थोडासा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरुला समजले. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले. हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले. तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता. सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत, कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला आहे तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला आहे. परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषयच चोरतो आहोत, नाही का. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआपच नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते ती खरी समाधी होय. संत काय करतात, आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला आणि तो आपण तो झाकून आणि विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची जशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली, हेच खरे भक्तीचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागतो. माझ्या देवाला हे आवडेल का, अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणार आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. आणि समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की कोणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. एक बार एक संत के घर पे चोरों ने चोरी की. तो संत के जो शिष्य थे उन्होंने उनको देख लिया चोरी करते हुए और उन्होंने उनको अच्छे से मारा. संत को बहुत बुरा लगा. संत उन चोरों को लेकर आया, उनको तेल वगैरह सब लगा के अच्छी तरह से नहला के उन्होंने उनको पंचपक्वान्न का भोजन दिया. शिष्य बोलने लगे कि आप ये क्या कर रहे हो, वो चोरी कर रहे थे. तो संत ने कहा कि आप भी बेटा क्या कर रहे हो, भगवान के नाम पर आप विषय ही तो मांग रहे हो. भगवान के नाम पर आप अपना स्वार्थ ही तो निकाल रहे हो, तो ये भी तो एक प्रकार की चोरी ही हुई. तो सब लोग तो यही कर रहे हैं. ये मनुष्य देह हमें भगवत प्राप्ति के लिए मिला है, ये कितने लोग ध्यान में रखते हैं.
और कितने लोग सही मायने में पूजा करते हैं, कितने लोग सही मायने में भगवान को सच है ऐसा समझते हैं। हमारे हनुमान जी ये चिरंजीवी है। आज भी अच्छी भक्ति करने वाले अनेक लोगों को हनुमान जी ने दर्शन दिया है। ऐसे कितने किस्से हमने सुने हैं। इसका मतलब भगवान यहाँ पर है, लेकिन आपकी भक्ति कहीं ना कहीं पे उसके लिए कम पड़ रही है, क्योंकि हम आपके विषय के भोग खत्म ही नहीं होते, इच्छा खत्म ही नहीं हो रही है। तो इसीलिए हमारे गुरु ने जो मार्ग दिखाया है, अभी आपने देखा होगा आज मेरी बिल्ली को भी इच्छा हो गई मेरा प्रवचन सुनने की। उसने एक बीच में ही छलांग मारी। वो बहुत बार ऐसा करती है। मैं अपने हाथों से उसे कंट्रोल करके प्रवचन पढ़ती रहती हूँ, माफ़ कीजिए। तो हमारी भगवत प्राप्ति की इच्छा को प्रबल बनाने के लिए हमें नामस्मरण करना चाहिए और हमारे जीवन की आसक्ति को कम करना चाहिए। तो ये हमारे गुरु हमें बार बार बोलते रहते हैं, क्योंकि हम बार बार इसे भूलते रहते हैं। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम, जय जय 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 राम। जय श्री राम।